नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी ससोबा या कवितेचे वाचन केले आहेत आणि आता आपण या कवितेवर कशा प्रकारची प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघूयात. तर प्रश्न असे विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न, सशाचे डोळे कोणत्या रंगाचे असतात? तर उत्तर आहे बघा, सशाचे डोळे लाल लाल म्हणजे लाल रंगाचे असतात. दुसरा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ससा काय खातो? आता ससा काय खातो बघा, ससा गवत खातो. कवितेमध्येच प्रश्नांची उत्तरे असतात बरं का मित्रांनो. त्यानंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सशाची शेपटी कशी असते? मग कशी असते सशाची शेपटी? हे बघा, शेपटी तुझी इवलीशी म्हणजे सशाची शेपटी इवलीशी असते. आणखी काय बरं प्रश्न विचारला जाऊ शकतो, ससा केव्हा दडी मारतो? ससा केव्हा दडी मारतो? थोडीशी चाहूल लागली की ससा दडी मारतो. आणखी काय बरं विचारले जाऊ शकतात. आता आपण यामध्ये यमक जुळणारे शब्द पाहूयात. कवितेमध्ये काही शब्द यमक जुळणारे आहे. यमक जुळणारे म्हणजे काय, तर शेवटचं अक्षर हे समान असतं. दोन्ही शब्दांचं ती शब्द यमक जुळणारी असतात. आता बघा यामध्ये कवितेमध्ये कोणती कोणती यमक जुळणारी शब्द आली आहेत बघा. आता कान छान, त्यानंतर पांढरे गोजिरे, त्यानंतर कुरुकुरु तुरु तुरु, त्यानंतर थोडीशी आणि कशी, कसा, ससा, ही सगळी यमक जुळणारी शब्द आहेत. आता कवितेत काय विचारलं आहे, एक प्रश्न आहे, एकच शब्द दोन वेळा वापरून तयार झालेले शब्द या कवितेत आले आहेत. जसे लाल लाल असे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. तर बघा यातच आहेत, पांढरे पांढरे, कुरु कुरु, तुरु तुरु आहेत ना. यासारखेच तुम्हाला आणखी माहीत असलेले शब्द तुम्ही लिहायचे आहेत.